शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. मला वाटते आपण जॉर्ज लोपिस यांची हिरवगार झाडासारखं ही कविता अभ्यासत आहोत. तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात मी सांगितलेलं आहे, परत एकदा सांगते की आपण झाडासारखं असलं पाहिजे. झाडाची वैशिष्ट्य काय आहेत? ते सहनशील आहेत, दातृत्व आहे, त्यांच्याकडे सहकार्याची वृत्ती आहे, परोपकारी वृत्ती आहे आणि कठीण प्रसंगात सुद्धा ते घट्ट पाय रोवून उभे राहतात आणि तसं आपण वागलं पाहिजे. मला वाटते मागच्या तासाला आपलं असं झालेलं आहे, आठवते का बघा सगळी कविता. तरी पण सगळ्यात सारांश सांगते की झाड कसं असतं, ध्यानस्थ असतं. ज्याप्रमाणे ऋषीमुनी तपश्चर्या करत असतात त्याच पद्धतीनं हे झाडसुद्धा काय असतं, मौन व्रत धारण करतं, समजते. आणि सगळे पक्षी तिथे येऊन काय करतात, आनंद घेत असतात, आसरा घेत असतात. लक्षात आलं. आणि झाडाची सहनशक्ती कशा सांगते, जर त्यांच्या मुळावर जर का कुणी घाव घातला तरीसुद्धा ते सहन करतं. त्यावेळेला आपण कुणीही त्याच्या मदतीला जात नाही, पण ते राग धरत नाही. आणि झाडांकडे जर का आपण निरखून बघितलं तर त्यांचा जो हिरवा रंग आहे, त्यांच्यातले सद्गुण आहेत, सिनरी आहे, त्यामुळं काय होतं, आपल्या रक्तात सुद्धा तो हिरवा रंग भिनतो. म्हणजेच आपण कसं होतो, फुलासारखं टवटवीत होतो, उत्साह फ्रेश वाटतो आपल्याला झाडांकडे बघितल्यावर. आणखीन काय सांगितलं, हे झाडं काय असतात, सदैव यात्रेकरूंना आपल्या मिठीत घेण्यासाठी उत्सुक असतात, तयार असतात. इथंपर्यंत झालेलं आहे. आणखीन पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेले असते. नीट लक्ष द्या. आता पानझड मी सांगितलं, पानझड म्हणजेच पानगळती. लक्षात आलं. ही पानगळ कधी असते, थंडीमध्ये, शिशिर ऋतूमध्ये. आत्ता सध्याचा काळ आहे तो शिशिर ऋतूचा आहे बघा. झाडाची पानं सगळी गळून जात आहेत, झाड पूर्ण रिकामं दिसतंय. लक्षात आलं. ते एकटंच असते, पण तरीसुद्धा वसंत ऋतूमध्ये काय होतं, झाडाला पालवी फुटते आणि पुन्हा एकदा ते बहरतं. आणि मग ते बहरल्यानंतर मात्र कसं दिसतं, नव्या नवरीसारखं दिसतं. नवरी एखादी नटल्यावर कशी दिसते, छान दिसते. तसंच झाडंसुद्धा काय होतात, वसंत ऋतूमध्ये नव्या नवरीसारखी नटलेली असतात. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. आता बघा, म्हणजे झाडाची आणि आपली कनेक्शन सांगितलेलं आहे. झाडाला पालवी फुटली की काय होणार, ते झाड खूप छान दिसतं ना. मग शरीरभर फुटते पालवी म्हणजे काय स्टुडंट्स, नीट लक्ष द्या की वसंत ऋतूत झाडाला पालवी फुटते. कोवळी कोवळी हिरवीगार छोटी छोटी पालवी फुटलेली असते बघा, पानं आलेली असतात आणि ती संपूर्ण झाड काय होतं, हिरवंगार असं डोलायला लागतं. आणि मग ते कसं दिसतं, एकदम छान दिसतं, फ्रेश दिसतं. आणि झाडाची जी ही प्रफुल्लता आहे ती काय होते, बघून आपल्या शरीरातला काय होतो, थकवा नाहीसा होतो आणि झटकली जाते मरगळ. म्हणजे मरगळ म्हणजे थकवा. आपल्याला जो काही थकवा आलेला असतो तो झटकला जातो. कारण वसंत ऋतूतल्या झाडांना बघितल्यानंतर आपण इतके उत्साही होतो, आपल्याला इतकी प्रसन्नता मिळते की आपल्याच शरीराला पालवी फुटली की काय असा प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याला थकवा. आत्ता तुम्ही झाडांकडे बघा की, जर का तुम्हाला कंटाळा आला असेल, तुम्ही बाल्कनीत जा आणि सगळ्या झाडांकडे बघा, मला वाटते काहीही फरक पडणार नाही. कारण आपण पण थकलेलो आणि ते झाडाला पानच नाही आहेत, वाळलेली झाडं आहेत बघा, सगळी माती आहे, धुरळं आहे, बाहेरचं वातावरण बघा झाडाच्या आजूबाजूचं. पण वसंत ऋतूमध्ये मात्र झाडांना बघितल्यावर आपला थकवा दूर जातो. कारण झाडं टवटवीत झालेली आहेत, नवीन पालव्या फुटलेल्या आहेत, भरपूर पानं आलेली आहेत, फुलाफळांना बहार आलेला आहे. आणि असं झाड बघितल्यावर आपल्याच शरीराला जणू काही पालवी फुटली असं वाटतं आणि आपली मरगळ म्हणजे थकवा निघून जातो. समजलं स्टुडंट्स. आता बघा, पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. आता कुठलंही झाड असू दे बघा, ते आपल्याच धुंदीत असतं. वाऱ्याची झुळूक आली ते छान डोलत असतं. कधीतरी तुम्ही झाडाचं निरीक्षण करून बघा, त्याला फुलं असतात, ती फुलं म्हणा, पानं म्हणा, त्यांचं एक ट्युनिंग छान असतं, ती छान डोलत असतात, ती आपल्याच धुंदीत जगत असतात. त्यांचंसुद्धा एक जीवन आहे ना, ती काय आपल्यावर अवलंबून नाही आहेत, फक्त पाणी घालावं आणि लावावं एवढ्यासाठीच अवलंबून आहे. पण ती त्यांची छान जगत असतात. तर त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही, हे आपण बघितलेलंच आहे. बाहेरची कुठली थंडी, ऊन, वारा, पाऊस असेल तरी ते हसतमुखाने सामना करतात आणि ते मजेत जगत असतात. शिवाय ते काय करतात, पक्ष्यांना आसरा देतात. मग पक्षी तिथं गेल्यावर काय करतात, मस्तपैकी घरटी बांधतात,
त्यांना खायला मिळत असतं ताजं ताजं, त्यामुळे पक्षी खुश असतात. पक्षी काय करतात, आपल्या आवाज काढत असतात बघा. चिमणी असेल तर चिवचिव, काव काव, असा सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो आणि त्याला मंजूळ नाद म्हटलेला आहे. नाद म्हणजे आवाज. असा सुरेल असा त्यांचा काय असतो, आवाज असतो. आणि त्या आवाजामध्येच झाडाचंही जीवनाचं म्हणजे झाडंसुद्धा रममाण होतात. लक्षात आलं आहे? पक्ष्यांच्या किलबिलाटामध्येच ही झाडंसुद्धा काय होतात, रमून जातात. आणि जणू काही तीच गाणी गात आहेत असं वाटतं. आपण कसं म्हणतो, झाडातून आवाज येतो, झाडावरून आवाज येतो. तो झाडांचा आवाज असतो का? नाही स्टुडंट्स. तो आवाज कशाचा असतो? तो आवाज कशाचा असतो तर पक्ष्यांचा आवाज असतो तो. लक्षात आलं? समजलं हे 4 ओळींचा अर्थ? मग एक संथ गाणं दडलेलं असतं म्हणजे पक्षी सुरेल गात असतात. ते पक्षी आपल्या आवाजात एकमेकांना साथ देत असतात. जणू काही ते मंजूळ नाद असतो आणि तो नाद झाडांमध्येच इतका जातो की त्यामुळं काय वाटतं, जणू काही झाडांमध्येच एक गाणं दडलेलं आहे. समजलं? असं वाटतं की एक गाणं जे दडलेलं आहे ते झाडच जणू काही गाणं म्हणत आहेत. म्हणजे झाडं आणि पक्ष्यांचे आवाज इतके एकरूप होतात की आपल्याला नेमका आवाज कुठून येतो हे कळत नाही. म्हणजे यातून काय सांगता येईल, दुसऱ्याच्या आनंदात अतिशय तल्लीन होतात ही झाडं. तो आनंद कोणाचा आहे? पक्ष्यांचा आहे. बरोबर की नाही? तो झाडांचा आनंद आहे का? नाही, पक्ष्यांचा आनंद आहे. कारण त्यांना खायला ताजी पानं मिळतात, फळं मिळतात, फुलं असतात. लक्षात आलं की नाही? पण ती गात असताना त्यांच्या आनंदात ती आपला आनंद घेतात. म्हणजे झाडं पक्ष्यांना मदत करतात आणि त्यामध्येच ती काय करतायत, स्वतःचा पण आनंद घेतायत. म्हणजे यातून आपण शिकलं पाहिजे की दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्याला कितीही त्रास होत असला, आपण कितीही दुःखी असलो तरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद घेता यायला पाहिजे. आता शेवटच्या 4 ओळी बघा. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं आणि रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. तर शेवटच्या 4 ओळीमध्ये मात्र कवींनी आपल्याला सल्ला दिलेला आहे. आपण कसं हसलं पाहिजे स्टुडंट्स, तर झाडाकडून जगण्याच्या कला आपण शिकल्या पाहिजेत. कोणतंही झाड असू दे, वाऱ्याच्या झुळकीबरोबर ते काय करत असतं, पानांचा सळसळ आवाज येत असतं. समजतंय? तर पानांचा जर सळसळ आवाज असतो त्यावेळी ती पानं हसतायत असा भास होतो. त्यामुळे आपण जीवन जगताना आनंदी जीवन जगलं पाहिजे. मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. त्यांनी काय सांगितलं आहे, मुळावं मुरावं कसं. समजतंय का बघा? मुळावं आणि मुरावं कसं तर म्हणजे समजा मुरणं म्हणजे आता इथं घट्ट पाय रोवून असणं. जे काही आपण काम करतो, समजते, जी काही आपली कर्तव्य आहेत त्यामध्ये आपण मुरलं पाहिजे चांगलं. वरच्यावर नाही काम करायचं, कुठल्याही डीपमध्ये काम केलं पाहिजे. कर्तव्य, अभ्यास असेल, कुठलंही कर्तव्य असेल, आपली कामं असतील तर ती काय केली पाहिजेत, डीपमध्ये केली पाहिजेत. मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. आणि हे करत असताना समजा आपल्याला संकटांचा सामना करावा लागला, समजा काही त्रास झाला आपल्याला, होऊ दे. अभ्यास करायचा असेल, त्रास होतो, होऊ दे. पण जो अभ्यास करायचा तो डीपमध्ये करायचा. एखादं काम करत असताना काही त्रास होत असेल, होऊ दे. पण जे काम करायचं ते चांगलंच करायचं. हे आपण झाडांपासून शिकलं पाहिजे. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. आता बघा की झाडं कशी जगतात स्टुडंट्स. पानगळ झाली म्हणून झाड खचून जातं का? आता माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, सगळी पानं गळून गेली, काय उपयोग आहे? काही नाही. ती धीर धरतात, हेही दिवस जातील असा विचार करून ती धीर धरतात. आणि वसंत ऋतू आल्यावर मात्र काय होतं, हिरवीगार पानं झाडाच्या अंगावर डोलतात. समजते की नाही? तर हिरवीगार होतात. म्हणजे ती खचून गेलेत काय? नाही गेलेली खचून. मग ज्या वेळेला आपल्याला अपयश येईल, ज्या वेळेला आपल्याला थकवा येईल, ज्या वेळेला आपण दुःखी असू तेव्हा थोडा धीर धरायचा आणि प्रयत्न करत राहायचं. मग एक वेळ अशी येते की परत एकदा आपण प्रफुल्लित होतो. हे आपण झाडाकडनं शिकायचं. आणि रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. म्हणजे झाडासारखं रोजचं चिंतन म्हणजे काय स्टुडंट्स, झाडासारखं आपण जगलं पाहिजे. म्हणजेच परत एकदा सांगते, आपण नेहमी उत्साही असलं पाहिजे. झाडांसारखी आपली परोपकारी वृत्ती पाहिजे, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती पाहिजे. झाडासारखं आपण सहनशील पाहिजे, दुसऱ्याला सहकार्य करायला पाहिजे. आणि कठीण संकट प्रसंग आले तरीसुद्धा आपण काय करायला पाहिजे, खचायला नाही पाहिजे.
आपण काय केलं पाहिजे, घट्ट पाय रोवले पाहिजेत, म्हणजेच त्यातून मार्ग काढला पाहिजे. समजा संकट आलं, प्रॉब्लेम्स आले, तर त्यातून मार्ग काढायचे आहेत, परंतु आपण माघार घ्यायची नाही. असं आपण रोजच्या जीवनामध्ये ह्याचा वापर झाडासारखं जगलं पाहिजे. रोजचं चिंतन करावं कसं, तर झाडासारखं. म्हणजे रोजच आपण कसं जगलं पाहिजे, तर या झाडांसारखं जगलं पाहिजे. केव्हा तरी जगून उपयोग नाही. समजलं स्टुडंट्स? तर कवितेचं चिंतन करा. समजते? जरा शब्दार्थ मी त्या वेळेला सांगितलेले आहेत ते लिहा तुम्ही. तर आत्ता मी शब्दार्थ पण देते आहे तुम्हाला. तर त्या कवितेतच तुम्ही काय करा, त्या शब्दांच्या शेजारी शब्दार्थ लिहून टाका. ओके, पुढच्या तासाला आपण स्वाध्याय बघूया. धन्यवाद.